काल होता मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आणि दुसऱ्या दिवशी आपण सकाळी अंघोळ वगैरे झाल्यानंतर अगोदर नैवेद्य वगैरे दाखवतो, दिवा लावतो आणि उत्तरपूजा करत असतो। तर ही उत्तरपूजा कशी करायची, आता ज्या पद्धतीने आपण विधिवत अगदी पूजा मांडतो ना, त्याच विधिवत पद्धतीने अगदी मनोभावे आपल्याला ही उत्तरपूजा सुद्धा करायची असते। म्हणजेच जे आपण पूजा मांडतो तर त्या पूजेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळतं। आता पूजेमध्ये आपण ज्या काही गोष्टी यूज केलेल्या आहेत तर त्याचं काय करायचं ते सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हा व्हिडिओ थोडासा लेट होतोय, पण ठीक आहे, अजून 3 गुरुवार आहेत। म्हणजे तुम्हाला बऱ्याच जणींना प्रश्न पडतो की पूजेच्या साहित्यामधील गोष्टींचं काय करायचं। तर सकाळी आपली आंघोळी वगैरे झाल्यानंतर देवपूजा करता आली तर करा, नाही देवासमोर असं मांडलं असेल तर मग अगोदर आपल्याला उत्तरपूजा करून घ्यावी लागते। तर उत्तरपूजा करताना आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे, एक तरी दिवा लावायचा आहे। आणि पूजा मांडलेली आहे ना आपण आता माता लक्ष्मीचं, तर इथं सगळं हळदी कुंकू लावून घ्यायचं। माता लक्ष्मीला कलश मांडलेला आहे, तिथं स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि आपल्याला इथं आता नमस्कार करून घ्यायचा आहे भक्तिभावाने। आपण जी काही पूजा मांडली ती मान्य करून घ्यावी, किंवा पूजेमध्ये जर चुकून काही चूक झाली असेल तर क्षमासुद्धा मागायची आहे। धूप दीपसुद्धा ओवाळून घ्यायचं आहे। अशी लगेचच दिवा न लावता किंवा धूप अगरबत्ती न लावता ही पूजा अशीच काढायची नाही, कारण आपण जेवढ्या भक्तीने पूजा करतो ना तेवढ्याच भक्तीने आपल्याला उत्तरपूजासुद्धा करायची असते। तर आता आपल्याला खडी साखरेचा किंवा साखरेचा जे काही घरात आहे गोड किंवा एखाद्या फळाचा नैवेद्य दाखवा, पण दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला नैवेद्य दाखवूनच उत्तरपूजा करायची असते। पाण्याचा भरीव चौकोन करायचा, वाटीमध्ये थोडीशी साखर ठेवलेली आहे। साखर तर सगळ्यांच्याच घरामध्ये असते। आता एवढं सकाळी काय बनवणं शक्य होत नाही, जर तुम्ही शिरा वगैरे तुम्हाला बनवायचं झालं तर बनवू शकता, किंवा नाश्त्यासाठी करणार असाल तर मग करून मग अगोदर नैवेद्य दाखवू शकता। आता बघा, पूजेमध्ये आपण जी काही फुलं घेतलेली आहेत ना ती व्यवस्थित निर्माल्यात टाकायची, इकडं तिकडं पायदळी येतील अशी टाकायची नाहीत, कारण पूजेमधील प्रत्येक गोष्टीला फार महत्त्व असतं। मग ते फूल असू द्यात नाहीतर पान असू द्यात, त्यामुळे सगळी फुलं अगोदर गोळा करून घेतलेली आहेत। आता जे देवीचं दागिनं वगैरे आहेत ते काढून व्यवस्थित ठेवायचं। आणि बघा, लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर ती तुम्ही तुमच्या देवघरात जिथं ठेवता तिथं ठेवून द्या। फोटो असेल तो जिथं म्हणजे तुम्ही नेहमी ठेवता तिथं व्यवस्थित ठेवून द्या। पुढच्या गुरुवारी आपल्याला परत तोच पूजेमध्ये ठेवायचा आहे। घंटी वगैरे पण आपली आता देवपूजेसाठी लागतेच, तर ती पण ठेवून द्या। फळं आहेत ती आता तुम्हाला काही गाईला द्यायची असतील तर गाईला द्या, किंवा प्रसाद म्हणून ही सगळ्यांनी घरातील खाल्ली तरी चालतं, कारण देवासमोर ज्या गोष्टी ठेवतो त्याचं रूपांतर अगदी प्रसादात झालेलं असतं। एरवी ती नुसती फळं असतात, पण आपण देवीसमोर ठेवलेली आहेत त्यामुळे ती प्रसादाची फळं आपण म्हणतो। तर हे जे विड्याची पानं आहेत ना ती फुलांसोबत निर्माल्यात टाका, आणि विड्याचं साहित्य आहे ना ते तुम्ही पुढच्या गुरुवारी हेच साहित्य विड्यावरती ठेवलं तरी चालतं। आणि जी बाप्पांची आपण सुपारी मांडलेली होती प्रतीक म्हणून, तर ती सुपारीसुद्धा आपल्याला तशीच ठेवायची आहे। फक्त लक्षात राहू द्यात, जी विड्याची सुपारी आहे ती वेगळी असावी आणि बाप्पांची सुपारी आहे ती वेगळी ठेवावी, म्हणजे नंतर पुढच्या गुरुवारी पूजा मांडताना आपल्याला जी बाप्पांची सुपारी आहे ती बाप्पांचीच सुपारी म्हणून ठेवायची आहे। नंतर हे जे आता तुम्ही मुकुट वगैरे असं लावले असतील तर ते पण काढून व्यवस्थित बॉक्समध्ये पॅक करून ठेवायचं आणि पुढच्या गुरुवारी ते काढायचं आहे। आणि हा नारळ आहे ना, हा नारळ पण असाच ठेवायचा आणि पुढच्या गुरुवारी आपल्याला हाच नारळ पूजेमध्ये मांडायचा आहे। म्हणजे शेवटच्या गुरुवारपर्यंत एकच नारळ आपण ठेवत असतो, प्रत्येक गुरुवारी नारळ बदलायची गरज नसते। किंवा आता पूजेचे जे तांदूळ वगैरे असतात ना ते तांदूळसुद्धा तुम्ही गोळा करून ठेवू शकता, तेच परत तुम्ही पुढच्या पूजेमध्ये त्याचा वापर करू शकता। किंवा जर तुम्हाला हे तांदूळ पक्ष्यांना घालायची इच्छा असेल तर पक्ष्यांना घाला, पुढच्या पूजेमध्ये तुम्ही दुसरे तांदूळ वापरले तरी चालतात। आणि ही जी ढाळी आहे ना ती आपल्या घरावरती किंवा छतावरती टाकले जातात, चारी कोपऱ्याला टाका किंवा एका जागी ठेवलं तरी चालेल। पण जी पालवी असते ती झाडांची, आपण जे काही पानं फांद्या ठेवले असतील तुम्ही ते, आणि हे जे पाणी आहे ते मात्र घरात सगळीकडे गोमूत्र शिंपडतो तसं शिंपडायचं बाथरूम वगैरे सोडून, आणि नंतर ना हे पाणी राहिलेलं सगळं तुळशीला घालायचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही अगदी विधिवत पद्धतीने उत्तरपूजा करू शकता। आणि जे नाणं आणि सुपारी टाकलेलं आहे ते सुद्धा पुढच्या गुरुवारी आपण कलशामध्ये तसंच टाकू शकतो। आता हे तांदूळ पक्ष्यांना खाऊ घाला तरी चालतं,
किंवा पुढच्या गुरुवारी तुम्ही आहे असं यूज करा. आता हे कापड वगैरे पण आपण धुवून व्यवस्थित ठेवायचं, नंतर पुढच्या गुरुवारी आपल्याला ते पूजा मांडता येते. आता समईत वगैरे तेल राहिलं असेल तर ना, आता ही समई परत शांत झालेली, पण परत लावून ना आपण देवासमोर ती हे होऊ द्यायची आणि मग परत तेल संपल्यानंतर ती व्यवस्थित घासून ठेवायची. आता ज्या वाती आहेत त्या पण अशाच टाकायच्या नाहीत, त्या पण निर्माल्यात जातील ह्याचं लक्ष ठेवायचं. आणि पूजेचं आता सगळं आपण साहित्य काढतो, पाट उचलतो ना, परत एकदा इथं आपल्याला हळदी कुंकू टाकायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे. हे आपण सगळं साहित्य काढल्यानंतर सुद्धा हे आपल्याला करायचं आहे. आणि मग रांगोळी आहे ती पण झाडून लगेच सुपलीत अशी भरायची नाही, तर ही गोळा करून आपल्याला ना फक्त हातानेच गोळा करायची आणि व्यवस्थित म्हणजे आता झाडाच्या बुडात टाकून द्यावी, म्हणजे तिथं आपण पाय वगैरे जात नाही आणि अशी कुठं पायदळी येऊ नये. असं त्यामुळं आता इथं आपण हे लावलेलं असतं, धूप वगैरे लावलेलं असतं, तर त्याची राख असते. तर ते पण म्हणजे पूजेतल्या कोणत्याच गोष्टी अशा इकडं तिकडं जाऊ नये किंवा त्या पायदळी येऊ नये याची काळजी आपल्याला घ्यायची असते. तर हे सगळं गोळा करून आपल्याला निर्माल्यात टाकू शकला तर त्या फुलासोबत रांगोळीसुद्धा तुम्ही तिथं टाकावी. आणि हे राहिलेलं पाणी आहे ते आता मी तुळशीला घालत आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही उत्तर